नमस्कार मंडळी, कसे आहात? माझ्या YouTube चॅनल इंडियन मम्मी इन शिकागोमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो मला रिस्पॉन्स दिला आहे, थँक यू सो मच. आणि सगळ्यांनी तो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहात, तर तुम्ही डेफिनेटली तो व्हिडिओ आधी बघा. मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ टॅग करेल. त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ पूर्ण पाहू काही राहिलेल्या फील्ड्स ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे. जे काही कमेंट्स किंवा प्रश्न तुम्ही मला विचारले होते, हा व्हिडिओ त्याबद्दल असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतरांबरोबरही शेअर करा. कारण तुम्ही शेअर केलं तर लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतील आणि माझ्या YouTubeच्या जर्नीमध्ये मलाही खूप जास्त प्रोत्साहन मिळेल जर तुम्ही हे व्हिडिओ शेअर केले आणि कमेंटही केले ह्याच्यावर. तर चला आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. अमेरिकेत जेव्हा आपण जॉब करतो तेव्हा एक गोष्ट खूप चांगली आहे. जेव्हा तुम्ही जॉब करायला सुरुवात करता, तुमचं फील्ड कुठलंही असेल, तुम्ही स्किल्ड असाल किंवा अनस्किल्ड असाल, तुम्हाला जर घरकाम करायचं असेल किंवा लेबर काम करायचं असेल, तरी कुठल्याही प्रकारचं फील्ड असलं तरी मिनिमम सॅलरी स्टेट वाईज ठरलेली असते. म्हणजे मिनिमम तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आर्ली बेसिसवर काम करत असाल आणि 1 तासाचे तुम्हाला जर वेजेस हवे असतील, तर मी इलिनॉय स्टेटमध्ये राहते, तर इथे मिनिमम 1 तासाचे $15 आहे. आणि $15च्या हिशोबाने तुम्ही जर 8 तास दिवसाचं काम केलं, तर $120 एका दिवसाचा पगार असतो. आणि जर तुम्ही 20 दिवस काम केलं, तर तुमची $2,400 सॅलरी होते, महिन्याचा पगार. आणि त्याच्यावर जे काही डिडक्शन्स असतील ते डिडक्ट होऊन तुमच्या हातात इन हँड किंवा टेक होम सॅलरी तुम्हाला मिळते. पॉइंट इज इथे मिनिमम वेजेस ठरलेले असतात आणि आपण जेव्हा पण जॉब करायला जातो तेव्हा मिनिमम हा पगार द्यावाच लागतो. तर खूप लोकांनी मला असा प्रश्न विचारला होता, नर्सेस बद्दल तुम्ही काही सांगू शकता का, की नर्सेस लोकांचे पगार किती असतात? तर डेफिनेटली मेडिकल फील्डमध्ये जसे फिजिशियन्स, सर्जन्स, डेंटिस्ट वगैरे जितके इम्पॉर्टंट आहेत, तितक्या नर्सेस सुद्धा आहेत. आणि नर्सेसमध्येही इथे सर्टिफाईड नर्सेस सुद्धा असतात आणि जे नॉर्मल नर्सेस असतात, RN म्हणजे रजिस्टर्ड नर्सेस ह्याही असतात. तर आपण पहिलं जाणून घेऊया, की रजिस्टर्ड नर्सेस आणि CRNA म्हणजे सर्टिफाईड रजिस्टर्ड नर्सेस मध्ये डिफरन्स काय आहे? तर नर्सेस हे जनरली एक पूर्ण हॉस्पिटलची प्रायमरी हेल्थ केअर प्रोव्हायडर्स असतात आणि ह्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये कुठेही त्यांची सर्व्हिस देऊ शकतात. आणि जे सर्टिफाईड रजिस्टर्ड नर्सेस असतात ते स्पेसिफिक लाइक ऑपरेशन थिएटर्स, रिकव्हरी रूम्स किंवा ICUs ह्याच्यामध्ये हे नर्सेस असतात, जे अनेस्थेशिया दिल्यानंतर सुद्धा रिकव्हरीसाठी तिथे उपलब्ध असतात. तर ह्या नर्सेस वेगळ्या असतात फ्रॉम द रजिस्टर्ड नर्सेस. आणि म्हणून रजिस्टर्ड नर्सेसचे पगार रेंज म्हणजे अॅन्युअल इन्कम जी असते रजिस्टर्ड नर्सेसची 100K टू 200K पर्यंत असते. आणि जी सर्टिफाईड नर्सेस असतात त्यांचे पगार खूप जास्त असतात, जवळजवळ 2.5K $2,50,000 पर्यंत यांचे पगार जाऊ शकतात. मिनिमम RNची सॅलरी 70,000 पासून स्टार्ट होऊन ती मग पुढे वाढत जाते. त्यानंतर मला विचारलेला प्रश्न होता, CA ची सॅलरी किती असते? CA मध्ये पण इथे बायफर्केशन्स आहेत. जवळजवळ CA ची सॅलरी $48,000 टू $1,40,000 पर्यंत जाते. त्याच्यानंतर सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट्स म्हणजे CPA आणि अकाउंटंट्स यांच्या पण सॅलरीज वेगवेगळ्या असतात. आणि असंच पुढे जसं यांचं बायफर्केशन्स असतं तशा यांच्या सॅलरीज असतात. तर त्या सॅलरींची मिनिमम रेंज आहे $50,000 ते $1,50,000. नंतरचा प्रश्न होता, की ॲस्ट्रोलॉजर्स किती कमवतात इकडे? आणि ॲस्ट्रोलॉजर्स डेफिनेटली सगळ्यांना हवे असतात इथे. प्रॉब्लेम्स कुठे नाहीये, म्हणजे सगळ्यांनाच आपलं एक गाईडन्स हवं असतं लाईफमध्ये. त्यामुळे ॲस्ट्रोलॉजर्स सुद्धा आहेत इथे. आणि या ॲस्ट्रोलॉजर्स ते त्यांच्यावर असतं, कारण तो पर्सनल स्किल बेस्ड जॉब आहे. आणि जॉब म्हणण्यापेक्षा इट्स लाइक अ बिझनेस. तर तो त्या हिशोबाने तो इथे लोकं चार्ज करतात. तर मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. इथे जे मंदिरं आहेत तिथे सुद्धा म्हणजे जे पंडित असतात किंवा जे पुजारी असतात, तर तेही काही ॲस्ट्रोलॉजी वगैरे बघतात. तर ते तुम्हाला हव्या त्या दक्षिणा तुम्ही त्यांना देऊ शकता. आणि जे एकदम टिपिकल ॲस्ट्रोलॉजर्स ॲज अ बिझनेस करतात त्यांची 50,000 पासून ते $50,000 पर इयर पासून ते त्यांची जी फीज असेल तसे ते
चार्ज करतात. त्यानंतर मला एक प्रश्न असा आला होता, की इथे इंडियन विवाह मंडळ आहेत का? तर मी माझे जी इन्फॉर्मेशन आहे त्यातून मी एवढंच सांगू शकते. ऑनलाईन साइट्स भरपूर आहेत इथे मॅट्रिमोनीजचे आणि वन ऑफ द साइट इज गो फॉर देसी. तर ही जी साइट आहे याच्यावर तुम्ही मॅट्रिमोनीचे जे ग्रूम्स आणि ब्राइड्सचे जे प्रोफाइल्स असतात ते इथे मिळतात आणि डेफिनेटली इथे महाराष्ट्र मंडळ सुद्धा आहे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र मंडळ ऑफ शिकागो आणि याच्यात जर तुम्ही मेंबर झाला Facebookद्वारा तर तुम्हाला डेफिनेटली तिथे ओळखीने तिथे तुम्ही ह्या प्रपोजल्स रिक्वेस्ट करू शकता आणि आय थिंक महाराष्ट्र मंडळमध्ये काही अशा गोष्टी आहेत की तुम्हाला डेफिनेटली तिथे हेल्प होईल. महाराष्ट्र मंडळमध्ये तुम्ही कसं जॉइन करू शकता तर Facebookवर पेजेस आहेत त्यांचे महाराष्ट्र मंडळ ऑफ शिकागो, महाराष्ट्र मंडळ ऑफ टेक्सास, कॅलिफोर्निया म्हणजे जिथे पण आपले मराठी लोक आहेत US मध्ये त्या मंडळांमध्ये जर तुम्ही एक मेसेज ड्रॉप केला Facebook थ्रू किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तर डेफिनेटली काही ना काही हेल्प तर तुम्हाला तिथून मिळेलच. नंतरचा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन होता तो आहे टॅक्स ब्रॅकेट आणि हा खूप लोकांनी मला विचारला कारण मी ज्या अमाउंट्स इथे सांगितल्या त्याने डेफिनेटली खूप लोकांना माझ्या मते थोडाफार गैरसमज झाला असेल की एवढी सॅलरी आपल्याला मिळते का? तर डेफिनेटली ही सॅलरी तर असतेच पण त्याच्यात डिडक्शन सुद्धा असतात म्हणजे टॅक्स भरावा लागतो आणि तो टॅक्स पण खूप ह्यूज असतो. तर मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेत सांगणार आहे की जी मिनिमम सॅलरी असते इथे 11,000 सपोज वर्षाला जर 11,000 कुणाचा पगार असेल तर त्याची 10% सॅलरी 10% त्यांना टॅक्स भरावा लागतो. तर आणि जसं जसं सॅलरी पुढे पुढे वाढत जाते 80,000च्या वर जाते किंवा $1,00,000 वर जाते तसं 30% एवढा टॅक्स पण भरावा लागतो. तर टॅक्स खूप ह्यूज आहे आणि इथे फेडरल इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं. इन्कम टॅक्सला फेडरल इन्कम टॅक्स असं म्हटलं जातं आणि आपल्या सॅलरीच्या पे स्टब मधून म्हणजे पे स्लिप आपण जे भारतात पे स्लिप किंवा सॅलरी स्लिप म्हणतो इथे पे स्टब म्हणतात आणि याच्यामध्ये जे डिडक्शन्स असतात ते फेडरल इन्कम टॅक्सचे असतात आणि स्टेट वाईज सुद्धा इथे डिडक्शन होतात म्हणजे इलिनॉय स्टेटचा जो काही टॅक्स असेल तोही भरावा लागतो. त्यानंतर मेडिकेअर डिडक्ट होतो आणि सोशल सिक्युरिटीचा जो टॅक्स असतो तोही डिडक्ट होतो. तर जर तुमची सॅलरी $1,00,000 असेल तर हे जे टॅक्सेस आहेत हेही डिडक्ट होऊन जी उरलेली रक्कम आहे ती आपल्या इन हँड सॅलरी किंवा टेक होम सॅलरी असं म्हणतात. त्यानंतर एक खूप छान प्रश्न होता अबाउट अटॉर्नीज किंवा प्रोसिक्युटर्स, जज, लॉयर्स ह्यांची सॅलरी किती असते. अटॉर्नीजची सॅलरी असते $50,000 ते $1,80,000. लॉयर्सची सॅलरी मिनिमम $65,000 टू $1,45,000. मॅजिस्ट्रेट किंवा जजेस यांची सॅलरी सुरुवात होते $70,000 किंवा $1,80,000 पर्यंत पण जाते. त्यानंतर प्रोसिक्युटर्स त्यांची सॅलरी $60,000 ते $80,000 पर्यंत पण जाते. आता काही फील्ड्स असे होते की ज्याचा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आन्सर नाही देऊ शकणार पण नक्कीच हा व्हिडिओ एक घेऊन येणार आहे ह्याच्यावर. एग्रीकल्चरल सेक्टरवर खूप लोकांनी मला प्रश्न विचारला होता आणि याचं मला तुम्हाला डिटेल द्यायची आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी संपूर्ण व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. माझी एकच रिक्वेस्ट आहे ह्या चॅनलला जो कोणी बघत आहे जो कोणी एवढं प्रेम देत आहेत ना तर तुम्ही प्लीज माझे दुसरे व्हिडिओज पण पहा माझा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत चांगली माहिती अमेरिकेबद्दल पोहोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. मी ब्लॉग सुद्धा शेअर करते, मी कुकिंगचे व्हिडिओ सुद्धा शेअर करते आणि अमेरिकेतील जितकं मला छान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्या मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते कारण मला असं वाटतं की आपण भारतीय आहोत आणि आपल्याला काही अमेरिकेतल्या गोष्टी चांगल्या वाईट ह्या जाणून घ्यायलाच हव्या. त्याच्यामुळे हा चॅनल मी क्रिएट केलेला आहे. त्यामुळे नक्की संपूर्ण सगळे व्हिडिओज पाहत राहा आणि मला असाच सपोर्ट करत राहा. तोपर्यंत टेक केअर, स्टे सेफ, बाय.